ठीक आहे बाबा, तुम्ही पण काय आता दुर्लक्ष करता आमच्याकडे. तू काय आरोप करायला नको होतेस मगाशी माझ्यावर, म्हणून मी पण हर्ट झालो. हरकत नाही, बोललो नाही मी. ठीक आहे, सॉरी. अरे सॉरीचं गुड नाही एवढं काढलेस आता. सॉरीचं सॉरी, पण माझ्याकडनं असं सॉरी वगैरे नव्हतं ऐकायचं सौमित्र. मी सहजच. ठीक आहे, म्हणजे एवढंच आहे. म्हणजे अजून काय बोलायचं नाही ना तुला? ठीक आहे, मग निघ आता, मला माझी काम आहे. ठीक आहे, त्याहून जास्त महत्वाचं काम माझं आहे सौमित्र. मला एक खरंच कळत नाही, या सगळ्या मुलींना कोणी तुझा नंबर दिला असेल. खरं सांग मला, मैत्रीण असेल ना? नाही, मैत्री नाही देणार. कारण काय आहे, ते आलियाचं हल्लीतच झालंय ना, मग आम्ही खूप भांडलो त्यावर. ती हिंमतच नाही करणार. ओके, विघ्नेश असू शकतो, अगदी असू शकतो. हा, तो खरं देऊ शकतो, असे चाळे करतो तो. माझा एक विघ्नेशला फोन लाव. तू भेट, तू लाव फोन त्याला. नाही, लावायला काही नाही, पण तो कबूल नाही होणार रे. तुला शाण आहे, काहीतरी वेगळं केलं पाहिजे. आयडिया. हा, अरे आयडिया. काय? आणि त्या ज्या सगळ्या तुझ्या समस्त ललना आहेत, हा, त्यापैकी एकीला फोन लाव आणि ए शी, अरे टक म्हणजे बोलवून घे तिला कॅफेवरती फोन फिरून. हा, तुला काय माझे विचार असे हे वाटले, म्हणजे काय तिच्या डोक्यातली सगळी माहिती आपल्याला काढून घेता येईल. हळूहळू सगळे प्रश्न तिलाच विचारता येतील. अरे बोलवायला काही नाही, पण तसं हे वाटेल ना की मला इंटरेस्ट आहे बुवा तुझ्यात, की नाही का? अरे शुंभा, तिला हो म्हणायचंय का तुला जाऊन? हो तर नाहीच म्हणायचं ना. मग बोलवून घे ना सरळ. हा, गोवा निघालीच एखादी सुंदर, फार कसं जर निघाली तर मी एकटा आहेच ना सध्या. माझी काहीतरी व्यवस्था होऊ शकते. आणि मी पण असणारच आहे आसपास तिकडे. कशाला? नाही म्हणजे त्या इतक्या सुंदर ललनेसमोर जर माझ्या मित्राचं मानसिक खच्चीकरण झालंच, एक पाठबळ. अच्छा, म्हणजे तसं मैत्री म्हणून तू दुसरं काही समजतोयस असतं. नाही, आयडिया काय तशी वाईट नाहीच आहे. नाही ना, हेच करूया मग आपण. पण मग कुणाला फोन लावू मी? तुला सांगतो, एखादी सुंदर टवका तू बोलव. काय आडवडीक चाली, जरा थोडं धीर धरा ना मग तुमचं. कसा आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो? अगो नक्षत्र आणि दिसतास दोघं. खरंच? मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू पल्लू पल्लू, तू बिलीव्ह पण नाही करणार, माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. नीतू, काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस, प्लीज सांग काय झालंय? पल्लू, म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात हे घडतंय. कमी स्वप्नात आहे. नीतू प्लीज, अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज, लवकर.
प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव अभया, हे टेबल नको. का हे खूप मोठं होतं यार, म्हणजे नाही असं दे ना, मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा हा असा हात घेतला, केवढं लांब होतोय, केवढं लांब होतोय. ते जरा असं इथे. ओके